श्रीपदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाधीश नंदकारम महाराज की जय, गजानन महाराज की जय। निधाय हृदि विशेषं विधाय गुरुवन्दनौदाय क्रियते तर्कसङ्ग्रह। श्रीगणेशं नमस्कृत्य पार्वती शङ्करं परमया चन्द्रजसीन क्रियते पदकृत्यकं यस्मादिदमं मन्ये बालानाम् उपकारकं तस्मादिदकरम्। 24वा गुण है ना रे, मन बर मूळ ग्रंथ रे संस्कार त्रिविध वेग भावना स्थिती स्थापकश्चेति वेग पृथिव्यादि चतुष्टय मनोवृत्तीनि मनोवृत्ती अनुभवजन्या स्मृतिर्भावना अनुभवजन्या स्मृतिर्हेतुर्भावना आत्ममात्र वृत्ति अन्यथा कृतस्य पुनस्तवस्थापादकः स्थितिस्थापकः कटादि पृथिवी वृत्तिः। बुद्ध्यादय अष्टौ आत्मविशेष गुणाः बुद्धि इच्छा प्रयत्न नित्यानित्याश्च नित्या ईश्वरस्य अनित्या जीवस्य। ठीक आहे, आपल्याला वेळ नाही जास्त हे करायला आता. तो झाली ठपाट. हा, तर आपलं काल बरोबर कोणता पहिला संस्काराचं लक्षण झालं ना. म्हणजे संस्काराचं लक्षण काय? सामान्य गुणात्म विशेष गुण उभयवृत्ती गुणत्व व्याप्य जातीमान संस्कार. त्याचं पदकृती लक्षात आलं. गोळ वाटला ना, जरा काठिण्याला सुरुवात झाली ना. आता काठिण्याला म्हणजे मजेला मजा येते, आनंद येते. यात जास्त कष्टच घ्यावं लागत नाही. हे खताच्या गुणीचा दोरा काढल्यावानी एकदा हातात आला का तिथं आला. तसं एकदा जमलं की मग अभ्यासच नाही करायला. उलट ते मूळ ग्रंथाचा अभ्यास करायला लागते, पाठ करावं लागते. ते रिकामी नाही. याच्यात काही पाठ हे आपोआपच होऊन जाते, मजेत पाठ होते. सामान्य गुणात्म विशेष गुण उभयवृत्ती गुणत्व व्याप्य जातीमान संस्कार. उभय वृत्ती गुणत्व व्याप्य जातीमान ना, एकानं चालणार मग कसं चालत नाही वगैरे आपण पदकृत्य काल पाहिलं. आता पहिला कोणता आहे रे संस्कार? वेग. त्याचं लक्षण द्वितीयादि पतन असमवायी कारणम वेग वद. द्वितीयादि पतन असमवायी कारण वेग. चला घ्या एवढंच वाक्य लक्षात एकदम फ्रेश मध्ये. द्वितीयादि पतन, तुम्हाला आठवते आपण गुरुत्वाचं लक्षण काय करायला आहे रे? आद्यपतन असमवायी कारण गुरुत्व. आद्यपतन गुरुत्व आहे. हे फळ, हे फांदी आहे, हे फळ आहे झाडाला, आणि ते जेव्हा पडतं इथून आद्यपतन तर त्याला गुरुत्व, ते वजन कारण आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि जेव्हा मग एकदा पडलं की मग जे सुरू राहते पडणं, हे दुसरं पडलं, तिसरं पडणं, चौथं पडणं, तर या सगळ्या पडण्याला कारण कोण आहे? मग वेग. झालेले विषय आहेत. या सगळ्या पडण्याला कारण कोण आहे? आणि वेग हा एक काय आहे? संस्कार आहे. म्हणजे तो काय आहे? एक गुण आहे. तो काय आहे? गुण आहे. मग पहिल्या पडण्याला कोण कारण आहे? गुरुत्व. आणि दुसऱ्यापासून शेवटच्या पडण्यापर्यंत कोण कारण आहे? वेग. म्हणून काय सांगितलं पहा, वेग कधीपासून असमय कारण आहे? दुसऱ्यापासून. द्वितीय आहे त्याच्या आधी, मग दुसरं पडणं त्याच्या काय? मग शेवट कोणता आहे त्याचा काही विचार नाही. द्वितीयादि पतन असमवायी कारण. असमवायी कारणाचे लक्षण काय? लक्षात अवच्छेद. असमवायी कारणाचे लक्षण काय? काय शिकवायचे तुम्हाला? मी काय सांगतो तुम्हाला, मागचं तयार नाही तर बोल. लक्षतावच्छेदक भिन्नत्वे सति इतर व्यावर्तकत्वे सति लक्षतावच्छेदक समनीयतत्व असमय. असं लक्षण सांग मग. असं करणार लक्षण थोडंसं सांगू काय? उलसक का नाही जमा. कार्ये कार्येन कारणेन सह एकस्मिन् अर्थे यत् समवेतं सत्कार्यं असमपद्यते. हा, कार्यं काय? कार्येन कारणेन वा सह एकस्मिन् अर्थे यत् समवेतं कारणम् असमयम्.
कार्यासोबत किंवा कारणाचे. मग त्याचे दोन विभाग केले ना आपण. एक संयोगाला संयोग कारण दाखवलं होतं आणि एक कारणगत गुण कार्यगत गुण आला. तंतुरूप हे पटरूपाचं असमवायी कारण आहे, है ना. तंतुरूपम पटरूपस्य असं उदाहरण दिलं होतं आपण. काही मजा येत नाही बरोबर. मी किती चांगलं सांगितलं आणि तुम्ही किती एकाग्र झाले, पण मागचं जर तयार नाही तर विद्वानच होऊ शकत नाही. लिख लो हमारे से. भद्र आहे. द्वितीयादी पतनाला असमवायी कारण. कळालं काय. दुसऱ्या पतनाला हे असमवायी कारण आहे. दुसऱ्या नाही, दुसऱ्या पासून. त्याला काय म्हणायचं. वेग. बर म्हणे आता एक काम करा ना. असमवायी कारणम वेग. चटकन निर्णय. हा द्वितीयादी पतन असमवायी कारणम म्हणले की नाही तुम्ही. असमवायी कारणम वेग एवढंच म्हणा ना. काय म्हणा फक्त सांगा. असमवायी कारण वेग. बरोबर आहे. तर मग रूपाधिकावर लक्षण जाईल. का जाईल. कारण रूप म्हणजे तंतुरूप धरायचं. तंतूचं रूप हे पटाच्या रूपाला कोणतं कारण आहे. असमवायी कारण आहे. मग तुमचं लक्षण काय आहे. असमवायी कारणाला काय म्हणतात. वेग. असं जर केलं. हे उदाहरण बरं. रूपादी असे असमवायी कारण जगात हजारो करोडो आहेत. मग त्या सगळ्यांना काय म्हणावं लागेल. एक उदाहरण दिलं रूपाचं. पण रूप म्हणजे कोणतं रूप धरायचं. पटरूप नाही. पटरूप तर कार्य आहे. तंतूचं रूप धरायचं. तंतूचं रूप हे पटाच्या रूपाला कोणतं कारण आहे. मग तुमचं लक्षण काय आहे वेगाचं. मग गेलं की नाही तिकडं. चला. असमवायी कारणम वेग असं जर लक्षण केलं तर रूपावर जाईल ना. मग रूपादी वारणाय द्वितीयादी पतन इति. द्वितीयादी पतन असमवायी. द्वितीयादी पतन हे पद टाकलं. रूप तंतूचं रूप असमवायी कारण आहे. पण ते द्वितीयादी पतनाला असमवायी कारण आहे का. आलं तुमच्या लक्षात. द्वितीयादी पतन असं जर शब्द वापरला तर यात हे रूपाधिकावर लक्षण जात नाही. जाईल का. नाही. कारण रूप असमवायी कारण नाही का. कोण नाही म्हणते आहे. पण द्वितीयादी पतनाला ते असमवायी कारण नाही. पटरूपाला तंतुरूप असमवायी कारण आहे. पण पतनाला नाही. आम्हाला असमवायी कारणच पाहिजे फक्त एवढं नाही. तर द्वितीयादी पतनाला असमवायी कारण पाहिजे. आणि मग ते फक्त कोण आहे. वेग. कोण आहे तसं फक्त वेग. लक्षण कोणाचं करतो हे भान नव्हतं. वेग. आता एक काम करा. असं करा मग असमवायी पद काढून टाका. द्वितीयादी पतन कारणम वेग. तर मग कालादी आहेत ना त्याला कारण. कालादी आहेत की नाही विठ्ठल. कोणते कारण आहेत ते कालादी. किती आहेत ते कालादीचा बंच कितीचा आहे तो. कितीचा आहे. 9 जण आहेत ते. तू काय चालू आहे काही कळून नाही राहिलं. किती जण आहेत ते. 9 जण आहेत. 9 जण आहेत. बरोबर आहे. ती सगळ्याच कार्याला कारण आहे. मग द्वितीय पतनाला कारण असतील की नाही ते. पण प्रथम पतनाला चतुर्थ पतनाला कशाला येत नाही ते. पहिलं पतन असो की कोणतंही पतन असो ते कारण हा. पण असमवायी नाही. साधारण आहे. मग असमवायी पद टाकल्याने ते चालले जाते. द्वितीयादी पतन कारणम कालाच्या ठिकाणी जाते की नाही ते कारणत्व. द्वितीयादी पतन कारणत्व ही बोलण्याची पद्धत असते न्यायाची. आता समजून घेत जातात हा. द्वितीयादी पतन कारणत्व कालाच्या ठिकाणी समाविष्ट होती. कालाच्या ठिकाणी जाते की नाही. जाते की नाही. मग गेलं ना. मग लक्षण कोणाचं केलं. कोणाचं केलं. वेगाचं लक्षण केलं. लक्षण कोणाचं केलं. आणि गेलं कुठं. कालावर गेलं. अतिव्याप्ती झाली. म्हणून कोणतं पद दिलं. असमवायी. द्वितीयादी पतनाला असमवायी कारण पाहिजे. त्याला वेग म्हणतात. कालादी कारण आहे की नाही. पण कोणतं कारण आहे. कोणतं कारण. साधारण का. तू नवीनच चालू आहे सगळं तत्वज्ञान. द्वितीयादी पतनाला आम्हाला असमवायी कारण पाहिजे. आणि ते असमवायी कारणत्व कोणाच्या ठिकाणी नाही. कालाच्या ठिकाणी नाही. चला. तर कालादी वारणाय असमवायी इति. आता झालं वेगाचं लक्षण रे. आता पुढे कोणाचं लक्षण असेल विठ्ठल. भावना. भावनाम लक्षयती. भावनेचं लक्षण करतात.
अनुभव इति अनुभव या पदाने अनुभव या पदाने म्हणजे अनुभवजन्य स्मृती हेतु भावना. आता काय करा बरोबर अनुभवजन्य पद काढून टाका मग काय राहिलं स्मृती हेतु भावना. आत्मादि वारणाय प्रथम दलम. स्मृतीला कारण आत्मा आहे ना. कसं आहे कारण कारण आत्मा न आत्मा स्मृती हा कशातला प्रकार आहे बरोबर. बुद्धी म्हणजे काय ज्ञान ज्ञानातला प्रकार आहे बुद्धीतला प्रकार आहे. बुद्धी काय आहे किती नंबरचा रे 16 नंबरचा बुद्धी हा एक काय आहे गुण आहे. मग तो आत्म्याचाही गुण आहे की नाही पहिला आहे. कालच शिकलो नाही आपण आत्म्याची विशेष गुणात पहिला गुण कोणता आहे बुद्धी. बुद्धीचा आत्म्याचा कोणता संबंध आहे मग समवाय संबंध आहे. बुद्धी म्हणजे स्मृती घ्यायची आता अनुभवजन्य पद काढलं तुम्ही काय केलं स्मृतीचं जे कारण आहे तर गुणाला गुणी कारण आहेच. जो गुण ज्या द्रव्यावर असतो ते द्रव्य त्याचं समवायी कारण असते. लिखलो काय बोललो मी जो गुण ज्या गुणीच्या ठिकाणी असते तो गुणी त्या गुणाचं समवायी कारण असते. मग स्मृती हेतू आत्मपदाच्या ठिकाणी गेले की नाही स्मृती हेतू स्मृतीला कारण बरोबर आहे. कोणतं कारण हे तर काही तुम्ही सांगितलं नाही. मग आम्ही घेतलं समवायी कारण. आत्मा स्मृतीला समवायी कारण आहे का नाही. कारण आधीच सांगितलं तुम्हाला ज्या गुणाला आश्रय जे द्रव्य असते ते द्रव्य त्या गुणाचं कोणतं कारण असते कधीच विसरायला नाही पाहिजे. आता ते द्रव्य त्या गुणाचं कोणतं कारण असते समवायी कारण असते. मग आत्मा स्मृतीचं समवाय कारण आहे. आणि तुम्ही अनुभवजन्य पद काढलं काय ठेवलं पुढे मग स्मृतीला कारण आत्मा आहे. मग स्मृतीला जे कारण त्याला काय म्हणायचं तुम्ही म्हणले भावना. आत्म्यावर लक्षण गेलं की नाही गेलं. मग आत्म्यावर लक्षण जाऊ नये. आत्मादी वारणाय प्रथम दलम पहिलं पद दिलं. पहिलं पद कोणतं आहे अनुभवजन्य. आत्माच्या ठिकाणी भावनेचं लक्षण गेलं ना. आम्ही आत्मा जो आहे त्यालाही भावना म्हणू लक्षण जायला पाहिजे. पहिलं गेलं स्मृती हेतू गेलं होतं. मग आत्मा अनुभवजन्य आहे काय नाही गेलं. मग आत्म्यावर लक्षण जाईल का आता मग लक्षण व्यवस्थित झालं. अनुभवजन्य स्मृती हेतू भावना. मग आता एक काम करा स्मृती हेतू काढून टाका. मग काय ठेवलं आता लक्षण फक्त अनुभवजन्य भावना. जे अनुभवापासून निर्माण होते तिला काय म्हणतात भावना. त्या संस्काराला कोणता संस्कार म्हणतात भावना संस्कार म्हणतात. असं लक्षण केलं तर मग हे लक्षण अनुभवाच्या ध्वंसावर गेलं. तुम्हाला आठवते का आपण मागं शिकलो स्वतःच आपण आपल्या ध्वंसाला कारण असतो. मडका इथं घट आहे तो फोडला त्याचा काय झाला तर त्याला काठी तर आहेच आहे कारण पण तो घटही कारण आहे. घट नसताच तर काय फोडलं असतं. म्हणजे ध्वंसाला कारण स्वतःच आपण आपल्या ध्वंसाला कारण असतो. पटलं का नाही पटलं. मग तुम्ही काय केलं अनुभवजन्य भावना. तर अनुभवापासून अनुभवाचा ध्वंसही जन्य आहे की नाही. आपण आपल्या ध्वंसाला कारण असतो या नियमाला अनुसरून अनुभवाचा जो ध्वंस असेल त्या अनुभवाच्या ध्वंसाला अनुभव कारण असेल का नसेल प्रश्नच नाही असेल. मग तुम्ही लक्षण काय केलं अनुभवजन्य भावना. असं जर लक्षण केलं तर अनुभवाच्या ध्वंसावर गेलं की नाही तेच पहा अनुभव ध्वंस वारणाय द्वितीय दलम. द्वितीय दल म्हणजे पद. द्वितीय पद दुसरं पद कोणतं आहे विठ्ठल स्मृती हेतू बरोबर स्मृती हेतू. काय आता अडचण अनुभवाचा ध्वंस हा अनुभवजन्य आहे पण स्मृतीला हेतू आहे का नाही. चला मग पुढे अनुभव ध्वंस वारणाय द्वितीय दलम झालं. पुढे आता कोणता आहे रे स्थितिस्थापकम आह. आता पुढे कोण आहे स्थितिस्थापक. स्थितिस्थापक हे काय आहे विठ्ठल संस्कार आहे. किती नंबरचा आणि संस्कार काय आहे गुण आहे. चला स्थितिस्थापक अन्यथा इति कर रे. स्थितिस्थापकाचं लक्षण सांग. अन्यथा कृतस्य पुनस्तदवस्थापादकः स्थितिस्थापकः. बरोबर अन्यथा कृतः
वेगळं केलेलं आहे. पुन्हा त्याला त्याच ठिकाणी जे आणते त्याला काय म्हणतात? स्थितिस्थापक म्हणतात. हा, काय आहे लक्षण? पाहता स्थितिस्थापकाचं लक्षण किती गोड आहे पूर्व. हा, पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. वद. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वम्. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. म्हणा. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वम्. हा, पहिला संस्कार कोणता आहे बरोबर सांगा रे. आकाशाच्या ठिकाणी विठ्ठल कुठं राहते मग? आत्म्याच्या ठिकाणी. आणि त्याच्या पुढचा शेवटचा गुण कोणता आहे? तो स्थितिस्थापक. तो कुठं राहते सांग? पृथ्वीच्या ठिकाणी. क्लिअर. चला आता स्थितिस्थापकाचं लक्षण करतोय आपण. पहा, पृथ्वी मात्र समवेत, फक्त पृथ्वीच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहते. बरोबर आहे. स्थितिस्थापक दुसरीकडे राहते का? या लक्षणात पदकृत्य करू त्यावेळी तोडफोड होईल. पण प्रथम तर हे लक्षण स्थितिस्थापकाच्या ठिकाणी न्यावं लागेल ना आपल्याला. सुंदर पैकी एकदम. पहा कसं, एक एक शब्द ध्यानात घ्या. तुम्ही शिकले स्थितिस्थापक हा संस्कार कुठं राहतो? पृथ्वीच्या ठिकाणी. फक्त पृथ्वीच्या. हा, लक्षात. दुसरीकडे राहतो का? फक्त कुठं राहतो तो? पृथ्वीच्या ठिकाणी. पृथ्वी मात्र पृथ्वीच्या ठिकाणी फक्त समवाय संबंध राहतो. कारण समवाय संबंधाने का राहतो? कारण तो गुण आहे ना. आणि पृथ्वी द्रव्य आहे. गुणगुणीचा कोणता संबंध असतो? संयोग. मग आता तुम्ही संयोग म्हणले. गुणगुणीचा कोणता संबंध असते रे? समवाय. पृथ्वी समवेत कोण? संस्कार. स्थितिस्थापक. संस्कार तर आहेच, पण स्थितिस्थापक चालू आहे ना. मग संस्कार म्हणशील तर भावना राहते का? मग भावना कुठं राहते? फक्त हा, त्यामुळे संस्कार म्हणून नाही चालणार. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व. संस्कार नाही म्हणता येणार, पण काय म्हणता येईल? पृथ्वीच्या ठिकाणी समवेत असणार जे संस्कारत्व, भावनात्व रूपी संस्कारत्व पृथ्वीच्या ठिकाणी नाही राहत, पण स्थितिस्थापकत्व रूप संस्कारत्व राहिलं ना. पण पृथ्वीच्या ठिकाणी राहणार संस्कारत्व. पृथ्वी मात्र समवेत कोण? स्थितिस्थापक. आणि त्याच्या ठिकाणी राहिलं संस्कारत्व, असा अर्थ घ्यायचा. नाही तर पृथ्वीच्या ठिकाणी राहणार संस्कारत्व म्हणतात. संस्कारत्व कुठं राहील? नाही थांबा, मी सांगेल तुम्हाला. माझा ऐका पाहिजे. संस्कारत्व कुठं राहील? संस्काराच्या ठिकाणी. क्लिअर आहे. मग तुमचे पद काय? पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व, फक्त पृथ्वीच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहणारं संस्कारत्व. जुळलं काय? पृथ्वीच्या ठिकाणी संस्कारत्व राहतच नाही. तर पृथ्वी मात्र समवेत जो त्याच्या ठिकाणी राहणारा संस्कारत्व. मग पृथ्वी मात्र समवेत कोण? धरा एक मिनिट. संस्कार. हा, पृथ्वी मात्र समवेत कोण? संस्कार. आणि त्याच्या ठिकाणी राहणार संस्कारत्व. आणि त्याची व्याप्य जाती. त्याची व्याप्य जाती. जाती कोणती? स्थितिस्थापकत्व. संस्कारत्वाची व्याप्य जाती स्थितिस्थापकत्व नाही का? हा, आहे की नाही? संस्कारत्व किती ठिकाणी राहिलं? वेगाच्या ठिकाणी राहिलं, भावनेच्या ठिकाणी राहिलं, स्थितिस्थापक. म्हणजे किती ठिकाणी राहिलं संस्कारत्व? 3. आणि स्थितिस्थापकत्व किती ठिकाणी राहिलं? मग व्याप्य कोण आणि व्यापक कोण? स्थितिस्थापक व्याप्य आणि संस्कारत्व व्यापक. आणि व्याप्य कोण? स्थितिस्थापक. व्याप्य कोण? स्थितिस्थापकत्व. हा, येऊन या शास्त्रे. स्थितिस्थापक कसं काय व्याप्य? स्थितिस्थापकत्व व्याप्य आहे आणि संस्कारत्व व्यापक आहे. व्यापक आहे. कळालं का? पृथ्वी मात्र समवेत संस्कार, त्याच्या ठिकाणी राहिलं संस्कारत्व. त्याचे व्याप्य जाती कोण? स्थितिस्थापकत्व. आणि त्यानं मत म्हणजे युक्त. युक्त कोण? स्थितिस्थापक. स्थितिस्थापकत्वानं युक्त कोण आहे? स्थितिस्थापक. मत्वम स्थितिस्थापकत्वम, ते स्थितिस्थापक आहे. कळालं का? स्थितिस्थापकाचं लक्षण पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्वम. पृथ्वी मात्र समवेत कोण? संस्कार. त्याच्या ठिकाणी काय राहिलं? संस्कारत्व. त्याची व्याप्य जाती कोणती? स्थितिस्थापकत्व. त्यानं युक्त कोण? स्थितिस्थापक. झालं लक्षण समन्वय. आलं लक्षात? चला आता पदकृत्य. त्याच्यावर काही संशय येतो का? संशय येऊन राहिला काही?
स्थितिस्थापकत्वम. आता बघा, गंधवत्वम आदाय गंधे अतिव्याप्ती वारणाय संस्कारत्व व्याप्य इति. पूर्व संस्कारत्व व्याप्य हे पद काढून टाका. वाच बरं लावलं मग. पृथ्वी मात्र समवेत जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. ओके. पृथ्वी मात्र समवेत. जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. म्हणा पाचखे. पृथ्वी मात्र समवेत जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. 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 बघा किती गोड लक्षण आहे. पृथ्वी मात्र समवेत जातिमत्व. आता हे लक्षण गंधावर जाते स्थितिस्थापकाचं. कसं जाते पहा, स्पष्ट एकदम, काहीच कठीण नाही. पृथ्वी समजते. चला, पृथ्वी मात्र समवेत. पृथ्वीच्या ठिकाणी समवाय संबंधाने युक्त गंध आहे का? आहे. गंधगुण पृथ्वीचा आहेच ना. गंधगुण किती ठिकाणी राहतो? फक्त पृथ्वीच्या ठिकाणी. दुसरीकडे असला तर तो पृथ्वीच्या संपर्काने राहतो. पाण्याचा दुर्गंध आला तर त्याच्यात पृथ्वी मुरेल आहे, सळेल आहेत फुलं. कळालं ना? म्हणजे गंध कुठं राहतो? किती प्रकारचा आहे रे गंध? 6 प्रकार. गंध म्हणजे हा किती प्रकारचा आहे? 6. 2 प्रकारचा आहे बा माझ्या मते. सुरभी न सुरभी, सुगंध, दुर्गंध. 6 प्रकार कुठून आणले तुम्ही? नाही हा. गंध किती प्रकारचा आहे? सुरभी, असुरभिश्च, सुगंध आणि दुर्गंध. गंध किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा. 6 कोण सांगलं तुम्हाला? मागचं तयार आहे ना तुमचं. चला, पृथ्वी मात्र समवेत गंध आहे. मग तुमचं लक्षण काय लक्षण आहे आता? पृथ्वी मात्र समवेत जाती. पृथ्वी मात्र समवेत कोण? गंध. आणि त्याची जाती कोणती? गंधाची. गंधत्व. आणि पृथ्वी मात्र समवेत जाती कोणती झाली मग? गंधत्व. गंधत्व. आणि तिनं युक्त जे त्याला म्हणतात स्थितिस्थापक. गंधत्वाने युक्त कोण? गंध. गंध या ठिकाणी लक्षण केलं. काय लक्षण केलं तुम्ही? पृथ्वी मात्र समवेत जातिमत्व. बरोबर आहे. पृथ्वी मात्र समवेत कोण? गंध. गंध. आणि त्याच्या ठिकाणी राहणारी जाती कोणती? गंधत्व. गंधत्व. आणि तिनं मत म्हणजे त्या गंधत्वाने युक्त कोण? गंध. त्याला काय म्हणावं लागेल? स्थितिस्थापक. झालं की नाही? गंध या ठिकाणी लक्षण केलं की नाही? आता ते यायच्या पदात लक्षात घ्या. गंधवत्व आधाय. गंधवत्व म्हणजे गंधत्व पूर्व. हा, गंधवत्व. गंधवत्व म्हणजे काय रे? गंधत्व. गंधत्व आदाय. त्या गंधत्वाला घेऊन गंधे अतिव्याप्ती. गंधावर काय होईल? अतिव्याप्ती. कशी होईल ते दिली मी तुम्हाला सिद्ध करू. हा, गंधावर अतिव्याप्ती होईल. तिचं निवारण करण्याकरिता आम्ही काय पद दिलं? संस्कार व्याप्य. संस्कारत्व व्याप्य पाहिजे. ती जाती कशी पाहिजे? संस्कारत्व. ती जाती नुसती पृथ्वी मात्र समवेत जाती नाही पाहिजे. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य पाहिजे. मग आता गंधत्व ही संस्कारत्व व्याप्य आहे का? नाही, गुणत्व व्याप्य आहे. 24 गुणांच्या ठिकाणी गुणत्व राहते. गंध एक गुण आहे म्हणजे गुणत्व व्याप्य गंधत्व आहे की नाही? संस्कारत्व व्याप्य नाही. आम्हाला अशी जाती पाहिजे की जी कशाची व्याप्य पाहिजे? संस्कारत्व. गंधत्व घेता येईल का आता? नाही. गंधत्व का नाही घेता येणार? कारण ते काय नाही? संस्कारत्व व्याप्य नाही, गुणत्व व्याप्य. आहे. पण आम्हाला ते पाहिजे नाही. आम्हाला पाहिजे संस्कारत्व व्याप्य. मग पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य कोण आहे? फक्त स्थितिस्थापकत्व आहे. आणि तद्वान कोण आहे? स्थितिस्थापक आहे. झालं लक्षण समजलं. गंधवत्व मादाय गंधे अतिव्याप्ती वारणाय संस्कारत्व व्याप्य इति. कळालं मग संस्कारत्व व्याप्य पदाचे महत्व. आता बघा, पृथ्वी मात्र समवेत पद काढून टाकलं. मग काय राहील? झालं लक्षण सांग. संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. सांग विठ्ठल, काय राहील लक्षण? संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं. म्हणा बाचके. संस्कारत्व जातिमत्वं. हा संस्कारवत्व. काय माय बघून राहिला रे?
संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं संस्कारत्व स्थितिस्थापकत्वं व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं संस्कारत्व व्याप्य जातिमत्वं स्थितिस्थापकत्वं संस्कारत्व व्याप्य जातिमत्वम स्थितिस्थापक एवढंच लक्षण केलं, संपला विषय. संस्कारत्वाचं जे व्याप्य आहे जाती आणि त्या जातीनं जे युक्त आहे त्याला म्हणतात स्थितिस्थापक. लक्ष द्या, वर पहा. स्थितिस्थापकत्व हे संस्कारत्वाचं व्याप्य आहे का विठ्ठल? हा आहे आहे का? आहे. चला, संस्कारत्वाचं व्याप्य कोण? स्थितिस्थापक जाती. आणि त्या जातीने युक्त कोण? स्थितिस्थापक गेलं लक्षण? काही अडचण आहे का? सुरुवातला रे अडचण आहे का? जमलं की नाही म्हणे? हो हो म्हणे, मस्त जमलं म्हणे. गेलं की लक्षण, एवढं काही करायचं काम नाही. चला मग आता पुढचं बोलतो. भावनात्व हे हे संस्कारत्वाचं व्याप्य आहे का? आहे आणि त्या भावनात्वाने युक्त कोण? भावना त्याला काय म्हणावं लागेल? स्थितिस्थापक. मग भावनात्व ग्रहण करून जर लक्षण समन्वय केला तर लक्षणावर कोणता दोष आला रे? अतिव्याप्ती अतिव्याप्ती. म्हणून मग आम्हाला संस्कारत्व व्याप्य जाती नाही पाहिजे, तर पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य पाहिजे. पहा पुढे. तर भावनात्व आदाय, भावना वारणाय. भावनात्वाला जर घेतलं, आदाय म्हणजे घेऊन, भावनात्वाला घेऊन लक्षण कोणावर जाते? भावनावर. मग ते भावना वारणाय म्हणजे भावनेवर गेलेलं लक्षण निवारण करण्यासाठी पृथ्वी समवेत इति, पृथ्वी समवेत हे पद दिलं. कळालं का? चला आता पुढे पहा. स्थितिस्थापक रूपान्यतरत्वम आदाय रूपवारणाय जाती इति म्हणा. स्थितिस्थापक रूपान्यतरत्वादाय रूपवारणाय जाती इति म्हणा पाच खेळ. स्थितिस्थापक रूपान्यतरत्वादाय रूपवारणाय जाती इति स्थितिस्थापक रूपान्यतरत्वादाय रूपवारणाय जाती इति स्थितिस्थापक रूपान्यतरत्वादाय रूपवारणाय जाती इति. या शेवटच्या जे विठ्ठलनं बरोबर वाचलं फक्त, प्रत्येक वेळेस झांगड गुप्ता केला मला. स्थितिस्थापक रूप अन्यतरत्वम आदाय रूपवारणाय जाती इति. आलं लक्षात? पहा, जातीपद आहे ना ते काढून लक्षण वाचा. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य मत्वम. मत्वम स्थितिस्थापकत्वं. बरोबर, एकदम ओके. पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य मत्वम स्थितिस्थापक असं लक्षण केलं. पहिले आता या ओळीचा अर्थ पहिले समजून घ्या. हे स्थितिस्थापक रूपान्यतरम त्वम आदाय. लक्ष द्या. आपण स्थितिस्थापकाला काय उदाहरण दिलं तरी? हा, कटाचं. ग्रंथकर्त्याने काय उदाहरण दिलं? कटाची निवड करेल आहे चटईची अशी. तुम्ही पुन्हा असं केलं, सोडलं की बरोबर 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 येऊन जाईल. बरोबर आहे? यात तुम्हाला कशाची प्रतीती आली? कोण्या संस्काराची प्रतीती आली? बरोबर आहे, स्थितिस्थापकाची प्रतीती आली आहे. अनुभव सिद्ध. पण आता मी प्रश्न विचारला, हे स्थितिस्थापक अनुभवाला येते त्यावेळेसच तुम्ही चटई पण पाहता की नाही? मग चटईचं रूप पाहता ना. मग ज्या वेळेस तुम्ही स्थितिस्थापक पाहता त्याच वेळेस तुम्ही रूपही पाहता. मग स्थितिस्थापक आणि रूप याचं समूहालंबन ज्ञान आहे की नाही तुम्हाला? स्थितिस्थापक प्लस सतरंजीचं रूप आहे की नाही? मग स्थितिस्थापक रूप अन्यतरत्व, अन्यतर म्हणजे दोहोपैकी एक. अन्यतर म्हणजे काय? दोहोपैकी एक. मग जे रूपत्व आहे ते अन्यतरत्व आहे की नाही त्याच्या ठिकाणी? दोहोपैकी एकाच्या ठिकाणी आहे ना ते. आणि स्थितिस्थापकत्व हेही अन्यतरत्व आहे की नाही? स्थितिस्थापक आणि रूप ह्या दोन गोष्टीचं प्रत्यक्ष करताना बाकी सगळं डोक्यातलं काढून टाका. आता फक्त गोळा केलेली सतरंजी सवान केल्यानंतर पुन्हा जेव्हा ती गोळा होते तर त्यावेळेस तुम्ही दोन गोष्टी अनुभवता. कोणत्या कोणत्या रे? स्थितिस्थापक आणि सतरंजीचं रूप, या दोन गोष्टी अनुभवता. मग स्थितिस्थापक आणि रूप दोहोपैकी एकाला अन्यतर म्हणतात. तुम्ही शिकले की नाही रघु आपल्या? हा, कौमुदीत स्थितिस्थापक रूपान्यतर दोहापैकी एक.
स्थितिस्थापक आणि रूप दोन पाहिले. आणि अन्य तरत्व तरत्व असं जर घेतलं, जातीपद काढलं. सतरंजी पृथ्वीचं कार्य आहे. आहे पृथ्वी मात्र समवेत रूप आहे. आहे पृथ्वीच्या ठिकाणी रूप राहिलं. राहिलं. मग समवेत रूप, आणि ते रूपाच्या ठिकाणी काय आहे? रूपत्व. रूपत्व मग ते रूपत्व अन्य तरत्व आहे की नाही? आहे आहे. तुम्ही हो म्हणून राहिले, पण तुम्हाला कितपत कळालं काय तुम्ही लक्ष द्या. पृथ्वी स्थितिस्थापक आणि रूप या दोघांचं एकदा प्रत्यक्ष झालं. आलं लक्षात? दोन कोळी मासेमारी करत होते, दोघांचं तुम्हाला एकदा प्रत्यक्ष झालं. आलं लक्षात? मग त्या दोघांच्या ठिकाणी कोळीत्व आहे, कोळीपणा, कोळी ही त्यांची जात आहे, बरोबर आहे. तर ती याच्याही ठिकाणी आहे, त्याच्याही ठिकाणी आहे. ती अन्यतर जात आहे ना, दोघांची जात आहे की नाही. मग ती कोणती म्हणली तर दोघांच्या ठिकाणी लावावं लागेल. अजून उदाहरण देतो तुम्हाला. मी म्हणलं ए विठ्ठल वैष्णवला आण रे, हे अन्य तर बोलणं झालं. नुसतं विठ्ठलला आण नाही म्हटलं, किंवा नुसतं वैष्णवला आण नाही म्हटलं. काय म्हणलं? विठ्ठल वैष्णव आण रे. मग खाली गेलाय राम आणायला, पण तिथे त्याला वैष्णव दिसला. तिथे त्याला वैष्णव दिसलं. आता मी विचारतो, बारीक डोकं लावायचं, तिथं विठ्ठल वैष्णव आहे का आता? हा हा नाही. एक सत्वेपी द्वयो नास्ति. एक नियम बोललो, एक सत्वेपी द्वयो नास्ति. एक सत्वेपी द्वयो नास्ति. पहा, लक्ष द्या, खूप मोठा विषय हा कळायला. हे असं तुम्हाला खूप कळून घ्यावं लागत जाईल, असं झांगडगुत्त्यातलं. लक्ष द्या का एक सत्वेपी द्वयम नास्ति. मी रामला सांगितलं विठ्ठल वैष्णवल्या, मग खाली हा गेला तिथे त्याला कोण दिसला? वैष्णव एक सत्वेपी, एक आहे आहे. पण द्वयम नास्ति ना. मग विठ्ठल वैष्णव नाही तिथं. वैष्णव धड धड दिसून राहिला, पण विठ्ठल वैष्णव नाही. कारण बोलत असताना मी वैष्णवान म्हटलं का? नाही. विठ्ठल वैष्णवान म्हटलं. खाली गेला राम, त्यानं वैष्णव तिथं ठक ठक पाहाला, पण तो वर आल्यावर असं नाही म्हणत की बाबा तिथं विठ्ठल वैष्णव आहे. एक सत्वे अपि द्वयम नास्ति. दोन नाहीत ना तिथं, कारण आपला प्रयोगच अन्यतर प्रयोग आहे ना. त्यामुळे वैष्णव असून काही फायदा आहे? नाही. विठ्ठल वैष्णव नाही. विठ्ठल आला, मग आपण म्हणू का विठ्ठल वैष्णव आला? नाही आला, कारण वैष्णव नाही. एक सत्वेपी द्वयम नास्ति. नास्ति. क्लिअर झालं? आता या आपल्या मूळ सिद्धांतावर जातीपत्त काढलेलं आहे, जातीपत्त कळलं. काढलेलं आहे. आता रूपाला तुम्ही ग्रहण करा, रूपाला ग्रहण करा. जसं दोघांच्या ठिकाणी असणारी, एकाच्या ठिकाणी असणारी कोळी जर दोघांच्या ठिकाणी आहे, आहे. हा, याच्या ठिकाणी सुद्धा विठ्ठल वैष्णवत्व आहे, पण याच्या ठिकाणी सुद्धा विठ्ठल वैष्णवत्व आहे. नाही कळालं? कारण ते बोलतानाच बंच आहे ना तो दोघांचा. मग विठ्ठल वैष्णवत्व हा धर्म याच्या ठिकाणी राहते की याच्या ठिकाणी राहते? दोघांच्या ठिकाणी राहते. अन्यतरत्व एकाच ठिकाणी राहील की दोघांच्या ठिकाणी राहील? दोघांच्या ठिकाणी. हा, पण एक ध्यानात ठेवा, अन्यतरत्व ही जात नाही बरं, ही उपाधी आहे. का आहे ते सांगतो तुम्हाला. पहा, विठ्ठल वैष्णवत्व ही जाती आहे की उपाधी आहे? जाती नाही. का? पहा, कारण सांगतो. अन्यतरत्व आहे ते. मग आज विठ्ठल वैष्णवची जोडी लावली तुम्ही, उद्या तुम्ही विठ्ठल लालू म्हणा. मग विठ्ठल लालूच्या ठिकाणी विठ्ठल वैष्णवत्व आहे का? नाही. तिथं काय आहे? मग विठ्ठल लालू लालूत्व आहे. बरं, आता विठ्ठल लालूत्व स्थिर झालं का? नाही. नाही. उद्याला लालू रामत्व. स्थितिस्थापकम आहन्यथा इति पृथ्वी मात्र समवेत संस्कारत्व व्याप्य जातिमत्व स्थितिस्थापकत्व. बरोबर आहे? तर आता काय केलं? संस्कारत्व व्याप्य पद काढलं आणि पृथ्वी मात्र समवेत, जातीमत्व पृथ्वी मात्र समवेत जातिमत्व. बरोबर आहे? तर मग गंधत्व आहे. झालं ना आपलं? काल ते गंधत्व आहे. मग
गंधावर लक्षण गेलं. पृथ्वी मात्र समवेत. कोण? गंध. गंध. त्याच्या ठिकाणची जाती कोणती? गंध तू. आणि त्यानं मत कोण? गंध. गंध. सांग बा. मग गंधावर लक्षण गेलं. मग गंधत्वत्व आदाय गंधे अतिव्याप्ती वारणाय संस्कारत्व व्याप्य येते. संस्कारत्व व्याप्य पद दिल्याने गंध येणार नाही, कारण गंध गंधत्वाने युक्त आहे. पण गंधत्व संस्कारत्व व्याप्य नाही, गुणत्व व्याप्य आहे. आहे. गुणत्व व्याप्य असलं नसलं आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आम्हाला कोणतं व्याप्य पाहिजे? संस्कारात्व. पण गंधत्व मात्र संस्कारत्व व्याप्य नाही. स्थितिस्थापकत्व मात्र संस्कारत्व व्याप्य आहे. आहे. भावना वारणाय पृथ्वी समवेत इति, है ना रे. पृथ्वी समवेत पद काढलं. संस्कारत्व व्याप्य जाती भावनात्व आहे की नाही? आहे. आणि संस्कारत्व व्याप्य जातीवान भावना आहे की नाही? आहे. मग जर संस्कारत्व व्याप्य जातीमान स्थिती स्थापक म्हणलं तर ते लक्षण कोणावर गेलं? भावनावर गेलं, वेगावरही गेलं ना. पण मग नाही, ते वेग तर याच्याशी बी आहे ना, पृथ्वी संवेद बी आहे ना. पण भावना मात्र पृथ्वी संवेद आहे काय? नाही. पृथ्वी कुठं संवेद आहे? भावना फक्त संस्कारात्व. हा. भावना कोणाच्या ठिकाणी राहते? फक्त हे तीनही संस्कार कोण कुठं राहते सांगितलं की नाही? हा. तर भावना कुठं राहते? पृथ्वीच्या ठिकाणी. हो, तिला मायना घोर गणित. भावना भावना आत्मा आत्म्याच्या मात्र ठिकाणी. वृत्ती. आत्मा मात्र फक्त नुसत्या आत्म्याच्या ठिकाणी राहते. फक्त आत्मा. आत्मा मात्र वृत्ती. वृत्ती ही भावनावार. मग पृथ्वी समवेत पद दिलं. पृथ्वी समवेत जो आहे ना, तर मग आत्मा पृथ्वी समवेत नाही ना, नाही. त्यामुळे भावना घेता येणार नाही. पृथ्वी समवेत येते. आता बघा, स्थितिस्थापक रूप अन्यतरत्व आदाय रूपवारणाय जाती इति. कळालं का? हा, जातीचं लक्षण सांग. नित्यम एकम अनेक अनुगतम जाती. हा, ती त्यामुळेच आपलं हिचकलं होतं ना इथून. तर ते कळालं नाही तर हे कळणार नाही. आता ती जाती लक्षात येईल तुझ्या. काय जातीचं लक्षण? नित्यम एकम अनेक अनुगतम जाती. नित्य आहे, अनेक एक आहे आणि अनेकाच्या ठिकाणी राहते. नित्यम एकम आणि एक आहे आणि अनेकाच्या ठिकाणी राहते. त्याला काय म्हणतात? जाती म्हणतात. हे लक्षण कळालं ना. आता हे सुटकणी कळून जाईल तुम्हाला. पहा, आता काय केलं, स्थितिस्थापकाला उदाहरण दिलं. या सतरंजीचं आपण दिलं होतं, बरोबर आहे. ती अशी केलेली आहे. मग ते अशी केली की ती भरकनी एक होते, बरोबर आहे. मग कशामुळे झाली ती? स्थितिस्थापक या संस्कारामुळे ती पूर्वावस्थेला प्राप्त झाली. आता ज्यावेळेस ते अशी होते तर त्यावेळेस तुम्ही जसं स्थितिस्थापकत्व तुमच्या अनुभवाला येते तसंच तुमच्या रूपही अनुभवाला येते. स्थितिस्थापकत्व अनुभवाला येते की नाही? येते. तसेच काय अनुभवाला येते? रूप. रूप सुद्धा काय येते तुमच्या अनुभवाला येते. मग त्याच वेळेस तुम्हाला स्थितिस्थापक आणि रूप दोघांचं ज्ञान झालं. मग स्थितिस्थापक रूप दोन जण आहेत. मग यांच्या ठिकाणी अन्यतरत्व म्हणजे दोहोपैकी एक. रूपत्व घ्या, स्थितिस्थापकत्व घ्या. अन्यतरत्व आहे ना. हा, अन्यतरत्व म्हणजे दोहोपैकी एक. याला घेऊन रूपवारणाय रूप घेतलं. मग रूपत्व काय घेतलं? रूपत्व. आता रूपत्व कशाने युक्त आहे? रूपत्वाने युक्त कोण आहे? रूप युक्त आहे, बरोबर आहे. पहा आता, रूपवारणाय अन्यतरत्व. इकडे पहा, अदर कास्ट विवाह झाला. कसा कास्ट झाला? हा. चांभार आणि कुंभार यमक साधलं म्हणून बोललोय. चांभार आणि कुंभार यांच्यामध्ये काय झाला? विवाह झाला. जातीवादाचं घेणं नाही, फक्त दोन जाती घ्यायच्यात आपल्याला. चांभार आणि कुंभार असे दोघांचा विवाह झाला. मग जे चांभाराचा मुलगा आहे कुंभाराची मुलगी आहे, किंवा काही धरा, कुंभाराचा मुलगा आहे चांभाराची मुलगी आहे. मग चांभाराकडील जे मुलाकडले आहेत ते त्या मुलीला काय म्हणतील? आपल्या वरात लग्न झालं बा, हे आता आपली सून झाली, मग तिला चांभारीन म्हटल्या जाईल. बरं नाही का? ती आहे. आणि कुंभाराकडले त्या चांभाराला जावई म्हणतील म्हणा, किंवा सून म्हणतील म्हणा, जे म्हणायचं ते जसं होईल असेल तसं. तर ते काय होईल? मग कुंभार म्हणतील त्याला पुढच्याला. बरं खोटं आहे का ते? अन्यतरत्व. याच्या ठिकाणी चांभारपणा आहे, तिच्या ठिकाणी कुंभारपणा आहे.
ईच्या ठिकाणी चांभारपणा आहे, त्याच्या ठिकाणी कुंभारपण. कुंभारपणा आहे. जसं म्हणायचं तसं म्हणा. मग अन्यतरत्व दोघंही चांभार आहे, दोघेही कुंभार आहेत. दोघंही चांभार आहे, दोघे कुंभार. कुंभार आहेत. पटलं की नाही पटलं? मग तद्वत स्थितिस्थापक आणि रूप. मग अन्यतरत्व स्थितिस्थापकत्वाच्याही ठिकाणी येईल आणि रूपत्वाच्याही ठिकाणी येईल. पण त्याचा धर्मी मात्र रूपही आहे. चांभार दोघा आहे की एक आहे? दोघे दोघंही आहे. कुंभार दोघा आहे की एक आहे? दोघे दोघंही आहे. तर स्थितिस्थापकत्व स्थितिस्थापकाच्या ठिकाणी राहते की रूपाच्या ठिकाणी राहते? स्थितिस्थापकाच्या ठिकाणी. दोघांच्या ठिकाणी राहते. स्थापकत्व हो, दोघांच्या ठिकाणी राहते. चांभार कोण आहे? दोघे आहेत. आणि मग स्थितिस्थापक कसं काय एक आहे? ते तसंच लग्न झालं ना त्या रूपाचं स्थितिस्थापकाचं. रूप आणि स्थितिस्थापक हा, मग रूपत्व कोणाच्या ठिकाणी आहे? दोघेच्या ठिकाणी. सांगा. स्थितिस्थापकत्व कोणाच्या ठिकाणी? दोन्हीच्या ठिकाणी रूपत्व दोघांच्या ठिकाणी आहे की नाही? आहे. स्थितिस्थापकत्व दोघांच्या ठिकाणी आहे की नाही? आहे. आता बघ, हे झालं तुला एक ज्ञान. आता लक्षणात जातीपद काढेल आहे. कारण अन्यतरत्व ही जाती नाही. नाही, ते उपाधी आहे. जातीपद काढेल आहे. आता बघ, लक्षण बसव. पृथ्वी मात्र समवेत स्थितिस्थापक. पृथ्वी मात्र समवेत कोण झाला? स्थितिस्थापक आणि त्या स्थितिस्थापकाच्या ठिकाणी स्थितिस्थापकत्व आहे ना, आहे. ते संस्कारत्व व्याप्य आहे की नाही? आहे. ही बी ध्यानात घे. ते संस्कारत्व व्याप्य हा पण ते अन्यतरत्व आहे. हा, म्हणजे ते स्थितिस्थापकत्व रूपाच्याही ठिकाणी आहे. आहे. कारण ते समोलंबन ज्ञान आहे ना, ते रूपाच्याही ठिकाणी आहे. मग स्थितिस्थापकत्वाला घेऊन हा ते रूपावर जाते की नाही? स्थितिस्थापकत्व रूपाच्या ठिकाणी आहे की नाही? कारण चांभारही कुंभार आहे, कुंभारही चांभार आहे, चांभार कुंभार आहे, दोन्ही एक आहेत ते, आहे की नाही? मग पृथ्वी मात्र समवेत कोण? स्थितिस्थापक. बरोबर. चल, स्थितिस्थापकत्व आलं. आणि ते स्थितिस्थापकत्व संस्कारत्व व्याप्य आहे की नाही? आहे. आता जाती शब्द काढ. मग त्या स्थितिस्थापकत्वानं मत युक्त कोण आहे? स्थापकयुक्त दोन्ही आहेत. म्हणजे रूप आहे की नाही? आहे. रूप आहे. रूप आहे की नाही? रूप. मग त्या रूपाला रूप, त्याला काय म्हणावं लागेल? स्थितिस्थापक. स्थितिस्थापक. जातीपद तर काढलं तुम्ही. रूप आहे, मग त्या रूपाला काय म्हणावं लागेल? स्थितिस्थापक. स्थितिस्थापक म्हणावं लागेल. मग असं होऊ नये म्हणून काय पद दिलं? जाती. जाती इति. काय लक्षणात काय पद दिलं? जाती येते. का ते स्थितिस्थापकत्व घेता येणार नाही का? म्हणे येईल ना, ते अन्यतरत्व आहे ना. केवळ स्थितिस्थापकत्व जाती रूपाने घ्याल तर घेता येईल. म्हणून मग तसं घ्या. मग तसं घेतलं ते रूपाया ठिकाणी नाही. मग तर जमलं आम्हाला. स्थितिस्थापकत्वाने युक्त कोण आहे? स्थितिस्थापक. मग आमचं जमलं की मग. पण तुम्ही अन्यतरत्वाने स्थितिस्थापकत्व जर घ्याल तर ते स्थितिस्थापकत्व कोणाच्या ठिकाणी आहे? मग रूपाच्या ठिकाणी. रूपाच्या ठिकाणी आहे. मग त्यामुळे स्थितिस्थापकत्व आणि रूप, स्थितिस्थापक आणि रूप याच्या अन्यतर ज्ञाना ठिकाणी राहणारं जे अन्यतरत्व आहे, मग ते स्थितिस्थापकत्व असो की रूपत्व ते अन्यतरत्व आहेच. मग जातीपद टाकलं तर आपल्याला अन्यतरत्व या रूपाने स्थितिस्थापकत्व घेता येणार नाही. रूपाच्या ठिकाणी स्थितिस्थापकत्व घेता येईल. मग स्थितिस्थापकत्व जाती रूपाने घेतली तर ते फक्त कोणा ठिकाणी आहे? मग स्थितिस्थापकाच्या ठिकाणी. हा. आणि उपाधी रूपाने घेतली तर मग ते रूपत्वाच्या ठिकाणी. रूपाच्या ठिकाणी. रूपाच्या ठिकाणी सुद्धा मानावी आम्हाला लागेल. मग आम्ही जातीपद टाकलं, मग स्थितिस्थापकत्व घेता येणार नाही का? घेता येईल ना, जाती म्हणून. जातीपद टाकलं ना, घेता येईल ना. घेता येईल. काय म्हणून? जाती म्हणून. जाती म्हणून. मग अडचण येत नाही. मग अडचण येत नाही. स्थितिस्थापकत्वाने युक्त रूप नाहीच. नाही. कुंभाराचं लग्न झालं, कुंभारपणाने चांभार युक्त आहे. नाहीच. कुंभाराचं लग्न झालं, मग कुंभारपणाने चांभार युक्त नाही. नाहीच. चांभाराचं लग्न झालं, कुंभाराने चांभार युक्त, चांभाराने कुंभारयुक्त. कुंभार. आलं लक्षात? चला, तर जाती. आता जातीपद दिल्याने गेलं का मग लक्ष? नाही. चला, हे उदाहरण खूप छान सापडलं उदाहरण. अन्यतरत्व किती गुणा. आता गुणाचं लक्षण लय सांगितले होते मी, गुण 24, पण गुणाचं लक्षण नाही सांगितलं अजून. तर म्हणे ऐका. द्रव्य कर्म भिन्नत्वे सती सामान्यवान गुण, जे द्रव्य आणि कर्मापेक्षा काय आहे? भिन्न आहे. कळते ना? द्रव्य काय पदार्थ, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. द्रव्य, गुण, कर्म. तर द्रव्य, गुण, कर्म या तिघांच्या ठिकाणी जात आहे बरोबर. फक्त पुढे उपाधी आहेत. द्रव्य, गुण, कर्म. मग सामान्य म्हणजे सामान्यच जात आहे ना. मग सामान्याच्या ठिकाणी सामान्य आहे. मग उपाध्या बिपाध्या लावता येतात पुढे. पण द्रव्य, गुण, कर्म
जे 7 पदार्थ आहेत त्यापैकी किती पदार्थ या ठिकाणी जात आहे तीन पदार्थाचे. फक्त 3. द्रव्य गुण कर्म. कर्म. मग जे जे जातीने युक्त त्याला गुण म्हणावं. जमीन का मग? हा नाही जमणार, कारण नाही, द्रव्य नाही, बी नाही. जातीने युक्त आहे आणि कर्म बी जातीने युक्त आहे. कसं काय जमीन म्हणलं मग? जे जे जातीने युक्त ते ते गुण. जमलं का? नाही. कोणाकोणावर लक्षण जाईल? द्रव्यावर आणि कर्मावर. अतिव्याप्ती होईल. मग काय करा आता? द्रव्य कर्मापेक्षा भिन्न असून जे जातीने युक्त त्याला गुण म्हणावं. आता लक्षण गेलं का? नाही. आता गेलं. द्रव्य कर्मापेक्षा भिन्न आहे आणि जातीने युक्त आहे त्याला गुण म्हणावं. काही अडचण नाही ना. रूप गुण आहे का? तो जातीने युक्त आहे म्हणून. म्हणून द्रव्य बी तो जातीने युक्त आहे. मग ते घेतलं नाही ना मी. शब्द कशा टाकले? द्रव्य कर्मापेक्षा वेगळं भिन्न असून जे जातीने युक्त युक्त आहे त्याला गुण म्हणतात. रूपत्वानं युक्त रूप आहे. गेलं का लक्षण रूपावर रितसर? नाही. रूपावर गेलं गुण म्हणता येईल का रूपाला? म्हणता येईल. हा. मग जर द्रव्य कर्म पद काढलं आणि फक्त एवढं ठेवलं जातीने युक्त त्याला गुण म्हणतात, तर कोणावर लक्षण जाईल? द्रव्य आणि कर्मावर. कोणाचं लक्षण जाईल? गुणाचं. मग ती अतिव्याप्ती झाली की नाही? झाली. आणि द्रव्य कर्म भिन्न त्याला गुण म्हणावं असं जर लक्षण केलं तर मग काय विषय? मग तर सगळे एवढंच गेलं. जातीवर जाते ना, जातीवर जाते ना, जातीवर जाऊन दुसरीकडे जाते म्हणून तर आम्ही तिला कोणता दोष म्हणतो? अतिव्याप्ती. लक्षावर जाऊन अलक्षावरही जाते. अतिव्याप्ती. लक्षावर जातच नाही. असंभव. असंभव. लक्षावरच कमी पडते. अव्याप्ती. अव्याप्ती. तर द्रव्य कर्म भिन्नत्वे सती सामान्यवान गुण. कळालं मग आता आहे? द्रव्य कर्मापेक्षा भिन्न असून जे सामान्य म्हणजे काय? जाती. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया. सामान्य म्हणजे काय? जाती. सांगा बा. द्रव्य कर्मापेक्षा भिन्न असून सामान्यवान म्हणजे कशाने मान? जातीने. जातीने जे युक्त आहे त्याला काय म्हणतात? गुण म्हणतात. गुण. आता बरोबर द्रव्य कर्म भिन्नत्व सतीपद काढलं. मग द्रव्य कर्मावर लक्षण जाईल की नाही? जाते. द्रव्य कर्मणोः अतिव्याप्ती वारणाय. द्रव्य आणि कर्मावर होणारी अतिव्याप्तीची निवृत्ती करण्यासाठी विशेषण दलम. दल म्हणजे काय रे? पद. पद. विशेषण दल कोणता आहे? विशेषण विशेष भाव कसा करसाल? द्रव्य कर्म भिन्नत्वे सती विशेषण आणि सामान्यवान झालं विशेष्य. विशेष्य आणि द्रव्य कर्म भिन्नत्वे सती सामान्यवान झालं विशिष्ट. हा. विशेषण पद दिलं. चला आता द्रव्य कर्म भिन्नत्व गुण असं लक्षण केलं. तर मग सामान्य आदो अतिव्याप्ती. सामान्य जे आहे म्हणजे सामान्यापासून सगळे मग द्रव्य सामान्य विशेष समवाय. द्रव्य द्रव्य गुण कर्म. द्रव्य गुण कर्म. तर जे सामान्यवान आहे त्याला काय म्हणतात? जाती. जाती. त्याला काय म्हणतात? गुण. तर द्रव्य जातीने युक्त आहे, आहे. गुणही जातीने युक्त आहे आणि कर्म जातीने युक्त आहे. मग हे सोडून जे उरले सामान्यापासून पुढचे ते सगळेवर लक्षण जाईल. अतिव्याप्त होईल त्याच्यावरही. कारण तुम्ही काय लक्षण केलं? सामान्यवान ते गुणावर. गुण. तर याच्या दोघांवर बी जाईल. म्हणजे अतिव्याप्त झालं की नाही? झालं. झालं. सामान्यादो अतिव्याप्ती वारणाय विशेष दलम. सामान्यावर अतिव्याप्ती होणे म्हणून कोणतं पद दिलं? विशेष्य पद. विशेष पद दिलं. इति पदकृत्ये गुण निरूपणम. अशा पद्धतीनं गुणाचं निरूपण या ठिकाणी पूर्ण झालं. आता उद्याला आपण कशाचं निरूपण शिकायचं आहे? कर्म. कर्म निरूपण. तर ते आपण उद्या पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. संत सकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय.